भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौतनं मुंबईतील वांद्रे भागातल्या पाली हिल परिसरातला तिचा बंगला 32 कोटींना विकलाय। कंगनाचा हा तोच वादग्रस्त बंगला आहे ज्यावर महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये तोडक कारवाई झालेली होती। कंगनानं सप्टेंबर 2017 मध्ये 20 कोटींना हा बंगला खरेदी केल्याचं कागदपत्रांवरून समोर आलंय। याचा आढावा घेतलाय प्रशांत बढे यांनी। या बंगल्यावरती महानगरपालिकेने तोडक कारवाई केली होती। मी सध्या आहे वांद्रेच्या पाली हिल परिसरामध्ये। पाली हिलचा हाच परिसर आहे ज्या ठिकाणी बॉलिवूडचे अनेक स्टार सुपरस्टार या ठिकाणी राहतात आणि याच ठिकाणी कंगना राणावत यांचा हा आलिशान बंगला आहे। 3075 स्क्वेअर फीट इतका मोठा हा बंगला आता त्यांनी त्याची विक्री केलेली आहे। हा बंगला या अगोदर देखील आपण पाहिला होता। याच बंगल्यावर तोडक कारवाई जी आहे ती करण्यात आलेली होती आणि त्यावेळेस मोठा वाद देखील उभा राहिलेला होता। कंगना राणावत यांचा हा 3075 स्क्वेअर फीट इतका असलेला बंगला आता त्याची विक्री जी आहे ती श्वेता भतीजा यांना करण्यात आलेली आहे। 2017 साली कंगना राणावत यांनी हा बंगला जो आहे तो 20 कोटी रुपयांना खरेदी केलेला होता आणि आता तब्बल 32 कोटी रुपयांना त्याची विक्री करण्यात आलेली आहे। आणि हा जर परिसर बघितला तर पाली हिलचा जर सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मोठे चित्रपट निर्माते असतील, बॉलिवूड स्टार असतील, ते देखील या ठिकाणी राहतात आणि ह्या सगळ्या परिसरांमधील जर घरांच्या किमती बघितल्या तर त्या कोट्यावधी रुपये जे आहेत ते आहे आणि त्यातीलच हा एक बंगला होता ज्याची विक्री आता कंगना राणावत यांनी केलेली आहे। कॅमेरा पर्सन इरफान शेखचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।